पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 11 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. पंतप्रधानांच्या शब्दात सांगायचं झालं तर आपण आपली संस्कृती, सभ्यता आणि मूल्य जिवंत ठेवली पाहिजेत. आपली आध्यात्मिकता आणि विविधता जतन करून ती वाढवली पाहिजे. यालाच अनुसरून गेल्या 11 वर्षातला भारताचा सांस्कृतिक प्रवास हा समृद्ध आणि वैविध्यतेनं परिपूर्ण आहे, ज्यातून भारताच्या संस्कृतीची संपूर्ण जगाला नव्यानं ओळख झाली आहे, यावर टाकलेला एक प्रकाशझोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या 11 वर्षांच्या काळात भारताचं सांस्कृतिक पुनरुत्थान झालं आहे. हम्पीच्या चिरंतन मंदिरांपासून ते शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या चैतन्यमय परंपरेपर्यंत सरकारनं मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही वारशांना नवी ऊर्जा दिली आहे. विस्मृतीत गेलेल्या अनाम वीरांचं स्मरण केलं आहे आणि प्राचीन ज्ञानाचं आधुनिक साधनांच्या माध्यमातून जतन करण्यात आलं आहे. हे सर्व प्रयत्न एकत्रितपणे भारताची भावना अभिमानानं जगापर्यंत पोहोचवत आहेत. देशभरात विविध मंदिरं, कॉरिडॉर आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या प्रकल्पांनी या पुनरुत्थानात महत्त्वाची भूमिका बजावली. एका अर्थानं सरकारनं अशा प्रकल्पांच्या माध्यमातून आपला वारसा जतन करण्यासोबतच आपली सांस्कृतिक मुळं अधिक घट्ट केली. भव्य काशी विश्वनाथ कॉरिडॉरपासून ते अयोध्येतलं राम मंदिर म्हणजे भारताचा आध्यात्मिक अभिमान पुन्हा जागृत करणारी माध्यमं ठरली आहेत. आध्यात्मिक सर्किट्स आणि आधुनिक तीर्थयात्रेच्या सुविधांद्वारे भारताच्या संस्कृतीच्या अभिमानाचं अखंडपणे पुनरुज्जीवन केलं जात आहे. उज्जैन इथला महाकाल लोक प्रकल्प, आसाममधल्या कामाख्या मंदिराचा विकास, उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचा एकात्मिक विकास आणि तिथेच आदिशंकराचार्यांच्या पुतळ्याची केलेली स्थापना, अहिल्याबाई होळकरांचा वारसा पुढे नेण्यासाठी सोमनाथ मंदिर आणि पार्वती मंदिराचा विकास ही याच मालिकेतली अशी काही उदाहरणं आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल